लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। रामानंद नगर येथे फार्मसी दिन उत्साहात साजरा झालाय। विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे फार्मासिस्टचे महत्त्व पटवून दिले। रामानंद नगर येथे फार्मसी दिन उत्साहात साजरा झालाय। रामानंद नगर येथे विटाई येथील आदर्श फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फार्मासिस्ट दिनानिमित्त पथनाट्य सादर केले। यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जयसिंग नावडकर, माजी सभापती दीपक मोहिते, डी.एन. कुंभार, बबन माने, विजय लोंढे, मनसूर मुजावर, दिनकर कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जगभरातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी औषध विक्रेत्यांनी दिलेल्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे वर्ल्ड फार्मासिस्ट डे होय। आजाराने ग्रस्त असणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना शांतपणे समजून घेत आपली सेवा देणारे फार्मासिस्ट हे आरोग्य सेवा प्रणालीचे अविभाज्य भाग आहेत। या संबंधीची माहिती विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे सादर केली। औषधालय फार्मासिस्ट यांची भूमिका आणि त्यांचे योगदान याविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी प्राध्यापिका काजल होवाळ आणि प्राध्यापिका सोनाली गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले। तसेच घरोघरी जाऊन औषधांचे दुष्परिणाम, औषधांचे डोस, औषधांची साठवण याविषयी काउन्सिलिंग केले। यावेळी जयसिंगराव नावडकर यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांना फार्मासिस्ट दिनाच्या शुभेच्छा दिल्या। सामाजिक कार्यकर्ते अख्तर पीरजादे यांनी पथनाट्यातून विद्यार्थिनी प्रबोधन केल्याबद्दल त्यांचे गावच्या वतीने आभार मानले। तुम्ही बघितलं 2020-21 मध्ये कोरोना आलता, तेव्हा सगळे सेक्टर बंद होते। तेव्हा फार्मसी असा एक सेक्टर होता तो फक्त सगळ्या जगात चालू होता, कारण फार्मसी या सेक्टरला कधी सुद्धा मरण नाही। धन्यवाद। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।